वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांकरता जी स्किल टेस्ट आहे त्या स्किल टेस्टमध्ये तुम्ही जी प्रॅक्टिस करताय त्या प्रॅक्टिस करत असताना त्यासाठी स्पीड आणि ॲक्युरसी खूप महत्त्वाची असल्या कारणानं त्या अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुमचं स्पीड कसं वाढेल आणि टायपिंग करत असताना ॲक्युरसी कशी तुमची 93% पेक्षा जास्त राहील, त्या अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या काही कमेंट असतील किंवा काही सजेशन असतील, कोणत्या टॉपिकवर नव्याने व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे किंवा इतर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही मेसेज करू शकता, तुमच्या कमेंट करू शकता आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर याआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, तो होता की MPSC टायपिंग स्किल टेस्टचा जो क्रायटेरिया आहे तो काय आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये बऱ्याच जणांना तो नेमका डाऊट काय होता तो लक्षात आला असेल. तर आता तुम्हाला जो आयोगानं क्रायटेरिया दिलेला आहे 1500 कीस्ट्रोक मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी 2000 कीस्ट्रोक, तर ते टाईप करत असताना बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. म्हणजे स्पीड अचीव करण्याच्या नादामध्ये त्यांच्या एरर जास्त होत आहेत. म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड स्पीड आहे 1500 कीस्ट्रोकचं, रिक्वायर्ड कीस्ट्रोक आहेत 1500 आणि इंग्लिशसाठी आहेत तुम्हाला 2000. मग हे 2000 आणि 1500 कीस्ट्रोक तुम्हाला टाईप करायचं आहे. याचा अर्थ हे टार्गेट अचीव करत असताना तुमचे बॅकस्पेस होणार आहेत, त्याचबरोबर एरर देखील होणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात असं नसणार आहे की ती चूक होऊन गेली, तेव्हा तुम्हाला चान्स नसणार आहे की बॅकस्पेस यूज करायचा. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, तुम्हाला ते सांगतो. तुम्ही त्यानुसार जर प्रॅक्टिस केलं तर तुमचं नक्की स्पीड वाढेल आणि ॲक्युरसी सुद्धा चांगली येईल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की स्पीड. आता स्पीड आयोगानं 30 शब्द प्रति मिनिट असं दिलेलं आहे आणि इंग्लिशसाठी 40 दिलेला आहे. तर तुम्हाला जो 10 मिनिटाचा जो पॅसेज आहे, 10 मिनिटाच्या पॅसेजमध्ये ॲव्हरेज मराठीसाठी समजून चला की 250 तरी किमान शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत. म्हणजेच 1500 1500 कीस्ट्रोक तुम्हाला टाईप करणं आवश्यक आहे. तसं मराठीच्या बाबतीत कसं आहे, 10 मिनिटामध्ये तुम्हाला 400 शब्द टाईप करायचे आहेत आणि हेच कीस्ट्रोक आहेत 2000. तर 2000 आणि 1500 एवढे कीस्ट्रोक टाईप करत असताना नक्कीच तुमची कन्सिस्टन्सी राहत नाही. त्यामुळं स्पीडवर त्याचा परिणाम होतो आणि कन्सिस्टन्सी न राहण्याचं कारण म्हणजे कॉन्फिडन्स लूज असणं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात तेव्हा तुमच्या ॲटोमॅटिकली एरर होत असतात. जास्त एरर झाल्या की तुमची ॲटोमॅटिकली जी ॲक्युरसी आहे ती डिक्रीज होते आणि डिक्रीज ॲक्युरसी झाली की तुमचे जे शब्द टाईप करायचे आहेत, समजा 236 शब्द आयोगानं 2021 साठी दिलेले आहेत, तर 236 शब्द न होता ते 200च होणार आहेत किंवा जास्त पण होतील, पण तुमच्या एरर जास्त होणार आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही ज्यावेळेस टायपिंगचं प्रॅक्टिस करत असाल, काही जण आता दिवसातून 2-2 तास 3-3 तास 4-4 तास टायपिंग करत असतील, तर तसं न करता तुम्हाला दिवसातून तुम्ही एक टार्गेट ठेवा 1 वीकचं आणि या वीकमध्ये प्रत्येक 7 दिवसाचं टार्गेट ठेवा की दररोज तुम्हाला फक्त 30 मिनिटे जे लेसन दिलेले आहेत ते एकदम काळजीपूर्वक करायचे आहेत. कारण तुमचा जो पॅसेज असणार आहे ना, जो तुमचा पॅसेज असणार आहे आयोगानं दिलेला, मराठी असो किंवा इंग्लिश असो, तर त्या पॅसेजमध्ये जे शब्द बनणार आहेत ते तुमचे लेसनवरच डिपेंड आहेत ना. प्रत्येक शब्द हा लेसनमध्ये तुम्ही जशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पॅसेजमध्ये शब्द तयार झालेले ते तुम्हाला टाईप करावे लागणार आहेत. तर आता लेसन तुम्हाला प्रत्येक दिवशी किमान अर्धा तास तरी लेसन पूर्ण करायचे आहेत. असे लेसन समजा 12-13 जेवढे पण लेसन आहेत ते तुम्ही एका वीकमध्ये, जर तुम्हाला वाटत असेल
की एका दिवशी 2 लेसन करायचे आहेत, तर तुम्हाला एकाच आठवड्यामध्ये सगळे तुमचे लेसन पूर्ण होणार आहेत. काही जणांना वाटत असेल एका आठवड्यानंतर पुन्हा गरज आहे लेसन करण्याची, तर तुम्ही पुन्हा एकदा लेसन करू शकता. तर लेसन जर तुम्ही ॲक्युरेट केले असतील तर तुमचं स्पीड ऑटोमॅटिकली येत असतं. ज्या उमेदवारांचे लेसन एकदम परफेक्ट आहेत त्यांचं स्पीड 2000 प्लस की स्ट्रोक त्यांचे आज घडीला इंग्लिशचे होत आहेत. 2000 काही नाही, 2200 पण होत आहेत. आणि मराठीसाठी त्यांचे 1500 प्लस तर सहजच होत आहेत. पण ते केव्हा, जर तुमचे लेसन एकदम केअरफुली केलेले असतील तर. पण बऱ्याच जणांना काय होतंय, लेसन सगळे परफेक्ट आहेत तरी पण स्पीड येत नाही. तर ते कशामुळे होतं, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत ज्या की मी लास्ट इयरला पण 21 आणि 22च्या उमेदवारांनी स्किल टेस्ट दिल्या तेव्हा पण ह्या गोष्टी मी वारंवार सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 C खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही ज्या पॅसेजकडे पाहत आहात टाईप करताना, तुमचा असा एक पॅसेज असणार आहे आणि तुम्ही इथं टाईप करत असणार आहे. जो इथं शब्द टाईप करणार आहे दिसणार आहे तो इथं तुम्ही टाईप करत जाणार आहे, दिसेल तसा तो तुम्ही टाईप करत जाणार आहे. म्हणजे तुमची नजर फक्त जे गिवन पॅसेज आहे त्याच्याकडेच असणार आहे. तुम्ही फक्त अधूनमधून हे टायपिंग आपलं बरोबर चाललंय का, त्या वेनं आपण जे शब्द वाचतोय जे आहे कॅरेक्टर्स तेच टाईप करतोय का, की वेगळं काय होतंय. कदाचित कधी कधी आपलं काय होतं, जिथं जे आपली बोटांची पोझिशन असते ठेवायची हाताच्या, ती एका बटनाने डाव्या किंवा उजव्या बाजूला सरली तर तुमची पूर्ण लाईन चुकत जाते, शब्द चुकत जातात. त्यामुळं तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते तुमचं डायरेक्ट ह्या गिवन पॅसेजवर असतं आणि पॅसेज दिलेला तुम्ही मनामध्ये रीड करत असता आणि तो तुम्ही बोटाला तुम्ही सांगत असता की अशा पद्धतीनं टाईप करायचं आहे, त्यानुसार ते तुमचं ते टायपिंग होत असतं. त्यामुळं तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन एकदम क्लिअर असेल तर तुम्ही हा पॅसेज एकदम ॲक्युरेट रीड करता. त्यामुळे तुमचं एकदम परफेक्ट टायपिंग होत असतं. त्याचबरोबर हे सर्व करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स जर नसेल तर तुमचं स्पीड जे आहे 30 असेल किंवा 40 असेल ते ऑटोमॅटिकली कमी होत असतं. कॉन्फिडन्स लूज झाला की तुम्हाला असं वाटतं की आता इथंच थांबलं पाहिजे किंवा मी पास होणार नाही, माझे तेवढे स्ट्रोक होणार नाहीत. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला की तुमच्या स्पीडवर परिणाम होतो आणि स्पीडवर परिणाम झालं की ॲक्युरेसी ऑटोमॅटिकली कमी येते, कारण आपण घाबरलेलो असतो आणि चुका जास्त होतात. तुम्ही जास्तीत जास्त बॅकस्पेसचा यूज करता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जो सी आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. तर तुमचे जेवढे रिक्वायर्ड की स्ट्रोक आहेत 2000 आणि जे 1500 आहेत ते तुमचे पूर्ण होण्यासाठी मदत होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. शेवटच्या बॉलपर्यंत डाव सोडायचा नाही आपण नेहमी म्हणतो ना, तशाच पद्धतीनं कन्सिस्टन्सी ही तुमची पहिल्या मिनिटापासून 10व्या मिनिटापर्यंत असली पाहिजे. त्यासाठी कॉन्फिडन्स लूज झालेला अजिबात चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचाच हा सगळा माइंड गेम आहे. जर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर ऑटोमॅटिकली एरर होत जातात. तर एरर बद्दल अजून सांगायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादा पॅसेज टाईप करत असता त्यावेळेस तुम्हाला एक सवय लागून जाते की सारखं बॅकस्पेसचं बटन यूज करायचं. बॅकस्पेसचं बटन यूज केल्यामुळं काय होतं, तुम्ही जे शब्द टाईप करत जात असता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की हा शब्द चुकलेला आहे आणि तुम्ही तोपर्यंत हा शब्द टाईप करून झालेला असतो. याचा अर्थ ह्यामध्ये समजा 4-5 कॅरेक्टर असतील, इंग्लिशच्या बाबतीत झालं, मराठीच्या बाबतीत झालं, तरी तुम्हाला ही सगळी कॅरेक्टर तुम्हाला डिलीट करावी लागतात बॅकस्पेसनं आणि नंतर तुम्हाला ह्या शब्दामध्ये यायचं असतं. हा शब्द पण मराठीचे काही शब्द असतात की संस्कार असेल आणि चुकून तुम्ही संस्कारचं तुम्ही सा केलं, स वर स ला एक काना दिलाय आणि पुन्हा अनुस्वार दिलाय.
याचा अर्थ तुमचा काना फक्त कॅन्सल करून चालत नाही, तर तुम्हाला काना प्लस तुम्हाला तो तुमचा अनुस्वार रद्द करावा लागतो, डिलीट करावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा स आहे, स वर अनुस्वार देऊन पुढे तुम्हाला पुन्हा टाईप करावा लागतो. म्हणून तुमचे जे की स्ट्रोक आहेत ना ते वाया जातात. म्हणजे तुम्ही ऑलरेडी हे 5 असतील आणि हे 5 असतील तर तुम्ही 10 टाईप केलेले असतात आणि तुमच्या लक्षात इथं गेल्यावर येतं की हा शब्द इथला चुकलेला आहे, तर तुम्ही हे 5 आणि हे 5 असे 10 आणि नंतर बॅकस्पेस न यूज केलेले 10 असे 20 तुम्ही वाया घालवता आणि पुन्हा तुम्हाला हीच पुन्हा टाईप करायचं असतं. त्यामुळे ते 10 असे 30 तुमचे की स्ट्रोक लागतात 2 शब्द टाईप करण्यासाठी, त्यातले तुमचे 20 हे बिनकामाचे असतात. त्यामुळे तुमचे 1500 आणि 2000 की स्ट्रोक होत नाहीत. आणि अशा ज्यावेळेस चुका होतात त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येतं की मी आता 1500 पर्यंत पोहोचत नाही, 2000 पर्यंत पोहोचत नाही. मग तुम्ही अजून गतीनं प्रॅक्टिस टायपिंग करता, त्यामुळे तुमचे पुन्हा अजून बॅकस्पेस वाढतात, एरर होतात. कधी कधी टाईप करून झाल्यानंतर खूप पुढे जातो आपण आणि नंतर चुका जरी झाल्या असतील तरी आपल्याला ते बॅक घेता येत नाही, कारण आपल्याला पुन्हा हा लॉस होत असतो. त्यामुळं तुम्ही बॅकस्पेस आहे ना जितका तुम्हाला अवॉइड करता येईल तेवढा आता प्रॅक्टिस करा, की बॅकस्पेस यूज न करता प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुमचं ॲक्युरसीला पण मदत होईल आणि तुमचं स्पीड पण वाढेल. कारण बॅकस्पेस नाही याचा अर्थ तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशननं काम करणार आहे आणि जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकदम अचूकपणे चाललेलं असतं, टायपिंग व्यवस्थित पॅसेज टाईप करत पुढे जाता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला अजून हुरूप येतो किंवा कॉन्फिडन्स तुमचा अजून बिल्ड होतो की मी टाईप करतोय ते अगदी अचूक चाललेलं आहे, मला बॅकस्पेस यूज जास्त करावे लागणे नाहीत. त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि म्हणून तुमची कन्सिस्टन्सी कायम शेवटपर्यंत राहते आणि मग तुम्ही 10व्या मिनिटापर्यंत जेवढे सांगितलेले की स्ट्रोक आहेत तेवढे अचूकपणे टाईप करता. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की स्पीड आणि ॲक्युरसी. तुम्हाला जे 2000 आणि 1500 की स्ट्रोक टाईप करायचे आहेत त्यामध्ये पहिल्या की स्ट्रोकमध्ये जेवढे शब्द येतील त्याच्या 90% आणि 93% तुम्हाला ॲक्युरसी पाहिजे. म्हणजे फक्त तुम्हाला 10% आणि 7% एवढाच चुकायला वाव आहे. तुम्ही की स्ट्रोक कडे किंवा किती मी टाईप करतो याच्याकडे जास्त लक्ष न देता तुमचं जे मेन टार्गेट आहे ते टार्गेट असायला पाहिजे फक्त ॲक्युरसी. कारण ॲक्युरसीला खूप महत्व आहे, आयोगानं दिलेलं आहे की 10 आणि 7 म्हणजे खूप डिफिकल्ट पण आहे आणि जर तुम्ही हे 3 व्यवस्थित सी आहेत ते जर इम्प्लिमेंट केले तर ते अचीव करायला काही अडचण जाणार नाही. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक पाहिलं होतं की क्रायटेरिया काय आहे आणि तो क्रायटेरिया जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचता येतं. त्यासाठी तो व्हिडिओ पण पुन्हा एकदा पहा किंवा इतर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ असतील ते तुम्ही नक्की पहा आणि आजच्या या व्हिडिओबद्दल तुमच्या नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही प्रॅक्टिस करा, अशा गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि जर तुमचं स्पीड वाढलं तर आम्हाला नक्की सांगा. आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.